मला लांबलचक भाषण काही करायचं नाही, पण ह्या तालुक्यातल्या जनतेला गेल्या पंचवार्षिकला आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार जे पाणीदार आमदार आहेत त्यांनी तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांची कशी फसवणूक केली याचा आज खुलासा या ठिकाणी करणं गरजेचं आहे। गेल्या पंचवार्षिकला निवडणुकीच्या अगोदर पिंपळगाव जोगाट डावा कालवा उपविभागीय कार्यालयाचं आंदोलन आळ्या फाट्याच्या चौकात झाले, सगळ्यांना माहित आहे ना। सगळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगतो का शेतकऱ्यांचा पाणीदार आमदार म्हणून हे जे विद्यमान आमदार साहेब मिरवत आहेत त्या पाणीदार आमदारांचा आज आपल्याला या ठिकाणी खुलासा करायचा आहे। पिंपळगाव जोगाट डावा कालवा उपविभागीय कार्यालय ची शाखा ऑफिस पारनेर तालुक्यात आळकुट या ठिकाणी गेलं। आमदार साहेब आपल्याला म्हटले ह्या तालुक्याची संपत्ती गेली, ॲसेट गेली आणि जोपर्यंत ही संपत्ती मी मागे आणत नाही तोपर्यंत मी आंदोलनावर उठणार नाही। 15 ते 20 हजार शेतकऱ्यांनी सह्या केल्या, आंदोलनाला पाठिंबा दिला, सगळ्या ग्रामपंचायतला सुद्धा फसवलं गेलं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर हे आंदोलनच्या जीवावर ते आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर हे ऑफिस कुठे आहे हे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे। हे ऑफिस कुठे आहे जरा सुशांत जरा 1-2 मिनिट, हेच आम्हाला कळत नाहीये। ते म्हणतात आवाज हा टोल नाका, ते म्हटले होते की मी एकदा आमदार झालो नाही एकदा टोल नाका बंदच करतो, तो टोल नाका काय बंद झाला नाही, जनता तुम्हालाच आता बंद करणार आहे। टोल नाका अजून चालू आहे आणि माता भगिनींनो शेतकरी बांधवांनो आपले एक दुसरे उमेदवार उभे आहेत। मी एकच मिनिट घेतो, माफ करा लय भरले आपले उमेदवार दुसरे उभे आहेत आणि ते मला म्हणतात आहेत, ते तालुक्याला म्हणतात आहेत की या ठिकाणी पवार साहेबांची उमेदवारी मला भेटली तर मला आमदार करा, पण तालुक्याचे आमदार त्यांना का व्हायचे? निवडणुकीची प्रचाराची वेळ संपत आली, अजून जुन्नर तालुक्याच्या लोकांना त्यांनी सांगितलं नाही की मला का आमदार व्हायचे। आम्ही विनंती करतो की तुम्हाला आमदार का व्हायचे एकदा सांगा, 1 तास राहिला बाकी, त्यांना फोन लावून विचारा का आमदार का व्हायचे, त्यांना आमदार काय व्हायचे हेच कळत नाही, त्यांचं विजन नाही। आणि तालुक्यातले जे 2-3 प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, बिबटचा प्रश्न असेल, पर्यटनाचा प्रश्न असेल, या माता भगिनीला सगळ्यांना ते म्हणते पाणी बिबट पर्यटन, त्यांना ते सुद्धा प्रश्न वाचून ते त्या हिशोबाने होते। मी जास्तीच काय बोलत नाही, या सगळ्यांना शेतकरी नक्की धडा शिकवेल आणि या 23 तारखेला शरददादा सोडण्याचे यांचाच गुन्हा असेल या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।